सर्वांनी शांत राहायचं आता, कोणीही बोलणार नाहीये. सर्वांनी आता आपल्या जागेवरच तिथेच उभे राहा. शेकोटीचं प्रज्वलन आता होणार आहे. तत्पूर्वी जे 9 नियम आहेत स्काउट आणि गाईडमधले, हे 9 नियम, याचे 9 विद्यार्थी या ठिकाणी 9 शिवरायांचे मावळे निष्ठावान होते, म्हणूनच शिवरायांना स्वराज्याचे तोरण बांधता आले. आपणही नेहमी निष्ठावान असावे, म्हणूनच गाई निष्ठावान असते. आपण सगळे श्रीकृष्ण सुदामा होऊया, राम लक्ष्मण होऊया. स्काउट सर्वांचा मित्र असतो आणि इतर स्काउटचा बंधू असतो. जशी विद्या विनयी शोभते, तसे माणूस सुद्धा आपल्या अलंकाराने किंवा दिसण्याने शोभून दिसत नाही, तो गुणामुळे शोभून दिसतो. म्हणून गाई नम्र व विनयशील असते. कागद पेटव, कागद कागदाला घे खाली. कागद पेटल्यावर वसुधैव कुटुंबकम सर्व विश्वाची माझं घर असे विचार असतील तरच सर्व सुखी होतील. म्हणून गाईड शिस्तप्रिय असते व सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करते. डेअरिंग इज मोस्ट इम्पॉर्टंट. स्काउट धैर्यवान असतो. गुड. पेटर पलीकडे. काटकसरीचे जीवनाचे उज्ज्वल भविष्य उद्याचे गाईड काटकसरी असते. आपणास गांधीजींची 3 संदेश देणारी माकडे माहीतच असतील. स्काउटचे विचार, उच्चार आणि आचार पवित्र असतात. पाहुण्यांकडे दे. यानंतर मी आजच्या शेकोटी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी यांना नम्र निवेदन करतो की त्यांनी शेकोटीचं प्रज्वलन करावं. मुलं तुम्ही पण पुढे पुढे सरका. शेकोटी प्रज्वलित करा. वाका खाली शेकोटी पेटवा. जागेवर उभं राहायचंय. आता जागेवर उभं राहायचंय. जागेवर उभं राहायचं, मागं सरकून पहिल्या जागी. सर पेटतंय, सोडून द्या सगळे. सोडा सगळं.